तोंडली गावानू मिरवली तोंडली गावानू गोरा येतन पायी पायी ग येतन पायी पायी गोरा येतन पायी पायी ग येतन पायी पायी एक शो असा उलटवून काय 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 बाटा आलाय बाटा शुभ सकाळ मित्रांनो. तर जय एकविरा मित्रांनो. जय एकविरा. आणि आजचा तिसरा दिवस. आज चांगला स्टॉप कुठपर्यंत आहे? कडाव. आज कडवला स्टॉप आहे आणि आधीमध्ये चालत असतात. तर आज आपण कडवपर्यंत पायी जाणार आहेत, कंटिन्यू करणार आहेत. पायाला फार गोलविलं आलेले आहेत, ती बात वेगळी आहे, पण तरी पण कंटिन्यू करू. आणि बॅक टू बॅक आपला ब्लॉग येतील आईमॉलच्या कृपेने. आणि थांब ना, तिकडे व्हायसले आता आहे. तर आपला ब्लॉग आता झालेला आहे, एक एडिट झालेला आहे, फक्त अपलोडचा इथं विषय नेटवर्कमुळे तो होत नाही. व्हिडिओ पडतील आता इंस्टा. आणि आज पण रील्स शूट होतीलच. गौऱ्या असलो काही टेन्शन नाही आहे आपल्याला. अदेप काय सांगत होता गौऱ्या आपल्याला? आता आईमोलची आपली आरती आहे, तर आरती पण आपण आरतीला जातो जरा. याच्यामध्ये भेटूया. हां, आरतीला भेटूया डायरेक्ट. चला. पालखी, हो ना, पालखीजवळ बरोबर एवढी फोटो काढायला खास जमलेली आहेत. आम्ही पण त्याचसाठी आलोय. आम्हाला फोटो पाहिजे.
आहे गावानू पोरा येतन पायी पायी ग येतन पायी पायी पोरा येतन पायी पायी ग येतन पायी पायी त्यांना सुखाने येऊ दे आई ग सुखाने येऊ दे आई त्यांना सुखानं येऊ दे आई ग सुखानं येऊ दे आई आता बोललो असतो तुला आज मजा येते बरोबर कधीतरी येऊन बघा टाइम भेटला नक्की तुम्हाला लागले तुझे बेटी लागले
इकडं तू काका. तर बरोबर आपल्याला काका भेटलं पण एकदम मित्रासारखे आहेत, काही विषय नाही, एकदम फ्रीमध्ये. तर आता पालखीला हा दुसरा वर्ष बरोबर. तर काका थोडंफार आपल्याला पालखीबद्दल माहिती देतील, सांगा का. पालखीबद्दल सांगायला पालखी तन्मय सांगेल बघ. तन्मय सांगा तन्मय, ब्लॉगर आहे अख्खा 2 आपल्या. वर्ष येतोय, हा दुसरा वर्ष. तन्मय ब्लॉगर आहे सगळ्या अख्खा. पोरांची एकी बघून, गावातल्यांची एकी बघून मला खूप म्हणजे असं वाटतं की प्रत्येक गावात अशी ना एकी पाहिजे, तरच असा आपल्या पालखीचा उत्साह आणि जल्लोष सर्वांना पाहायला भेटेल. आणि बाकी पालखीचं नियोजन बोललं ना एकदम नियोजन top, एकदम एक एकदम नंबर top. आहे. म्हणजे सगळे ना काळजी घेतात सगळ्यांची, अध्यक्षापासून सगळे जे पालखीला चालतात ना ते सर्वांची काळजी घेतात. आणि नियोजन खरंच मला पण इथला खूप आवडलेलं आहे, कारण सगळे एकमेकांना सांभाळून घेतात. असा कोण बागत नाही की मोठा बारीक, जर एखाद्या चुकला त्याला सांगतील समजू, पण असा भेदभाव करत नाही काही. बाकी सगळा आपला काका काही बोललं पण नाही, फक्त बोलतं मी सांगतो पण काही सांगितलं नाही. योगेश दादा डोंगरे. मामा योगेश दादा मेजर ना, मेजर. त्यांना विचारायचं, ते मस्त सांगतात सर्व काय. मला जास्त पालखीचं नियोजन योगेश डोंगरेच बघतात. मला काही इथला जास्त माहीत नसलेलं, माझा मित्र आहे त्याच्यामुळं मी इकडं आलेलो आहे. बाकी जास्त वयाची लोक माझ्या काही परिचयाची नाही, त्याच्यामुळं मी काही रस्त्यात आपली सगळी गँग बिंग भेटलेली आहे. कालपासून मला काही ते टाकून गेलं पण आज काय आलं नाही रे. कापाचे 100 जणांना एक असा उलटवून काय 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 असा आवाज कर. अरे मला नाही ना बोल काय पुढे घेऊ ना, इथून ये. बरोबर घाटात आहेत आणि घाटावर अख्खी पालखी आपली जितू येणार आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही. कलम या गावाजवळ पोहोचलेलो काही, त्याला जरा मार्केटमध्ये जातो, थोडासा काम आहे. बाकी पालखी मागं आहे सगळी, पालखी सोबतच होतो. पण बाईचं सॉक्स वाटलं, सॉक्स आणा चाललो बरं. मस्त आता बेसन भाकर खाऊन झालं ना, अख्खी आता मस्त बसलं तिकडे. बंगाली बाबा लुंगी विंगी नेसून आलं, त्यानेच बांधलं माझ्या डॅशिंगमध्ये. बरोबर सध्या आता इथं विश्रांती झालं साई मंदिरात. पालखी इथं परत आता जरा ठेवतील आणि इथून परत पुढे जायचे. आता स्टॉपचं नाव नाही, 3 किलोमीटरचा स्टॉप आहे, 3 किलोमीटरचा स्टॉप आहे. आणि पुढे परत दमलेली आहे चालून करून छान सजावट केली आहे पब्लिक. इथं आलं कसं मन प्रसन्न होत आहे. शरीर बैल हात चिम्या आणि तो वासरू याची व्हिडिओ दाखवलीस ना तुम्ही मागाशी. रट्ट्याच बैल आहेत बरोबर. चंपल बिनजोड मध्ये घालणार बैल सगळं शरीर जिंकून आलेलं आहे. नजर म्हणजे रोखतात बघ कसं वा.
तो असा तर गरम झाले कसं पोचले होते ना. परवा आमचं जेवण बिवण चांगला करून झालेलं आहे. जिथून आपलं असं मुख्य पक्का दमलत दमून बाटा आलाय बाटा आलाय बाटण्याच्या ना. आता सगळी जरा बँडच्या झाला ना. तो भूषण आला बघ. 5वा ग्लास आहे टाका. 5वा ग्लास टाकायचा 5. कमी पे ना पाणी नाही तो काय ते चास बाबूशी बोलायला मी लागले मला वाटलं दुसरा कोण आहे काय. नाही बोल नाही. ते दूध चाय एवढं गरम आहे. गरम दूध आहे सगळं. चप्पल आहे त्याच्या कसं काय चालतं काय मी दाखवा मुलात बघ ना अंगात मस्ती अशी सगळं बोलून पाहिजे आयुष्यात तर कोणाला काहीच नाही. एवढा कडके जाऊन याच्यात आपली पालखी नाही एकदम शोभून दिसतं ना सगळं पदयात्रेचं लय इद्र घेते कपालाला मस्त बघला जरा स्मूथचा आस्वाद घेतो याची ॲक्शन आला याची डोला मार्क मागे आता परवा आम्ही जांभूलवाडीला बसले राशी आमची आता शब्द नाही असं मला काय काय असं आणि काय जाऊ दे आता बोलत नाही याला मित्राच्या नावात म्हणजे ना कलंक आहे कलंक याला आपण चांगला विश्वासा खातीर एक सांगावा आणि उशांची म्हणजे काय बोलतो याला आता अंगातूनच काय मग टाकला अंगात. आता बरोबर आम्ही पोचलोय मार्केवाडीला पोचलोय. पालखी त्या पालखीची आरती बिरती झाली आणि आज आमची इथे वस्ती आहे
तर आज इथे आम्ही याचं आहे ना, आज इथे आम्ही जरा विश्रांती घेणार आहेत आणि परत उद्या आपण आपल्या मार्गाला लागणार आहेत. परत एकदा शो होणार आहे, परत एकदा जल्लोष तोच दरारा आणि पालखीला आपल्या अशीच मजा येत राहणार. आणि नेक्स्ट इयरला मला जर पॉसिबल झालं तर तेव्हा पण मी येणार 100%, काय विषय नाही. आता बरं जरा नाश्ता पण करू, जरा हॉटेलला पण जरा लागले जरा खाऊ, मग जरा आपण जाऊ विश्रांती करा. आलू 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 या ठिकाणी परवा आज आमची इथं वस्ती आहे. घे ना ब्लॉग मध्ये लंगत आहो. हे बरं लंगायतो नसतं, ह्यो बैल वाजवायला नाही गेला कारण त्याचं गाल फुकलं पक्का मारून मारून. आणि आज सगळी इथंच राहणार आहेत, त्यामुळे त्या टेन्शन सगळा हॉल पिले.